पाठीमागच्या साधारण 10 दिवसापासून आपण एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता आणि 1-2 व्हिडिओ जे मध्ये टाकले होते ते मी ऑलरेडी अगोदर दुसऱ्या चॅनलसाठी बनवले होते आणि ते ह्याच्यावरती अपलोड केलेले होते. पण मला ते व्हिडिओ बनवता येत नव्हते किंवा बनवता आले नाहीत आणि अनेकांचे मला मेसेज पण आले होते, पण प्रत्येक मेसेजला उत्तर देणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे मी आता हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर पाठीमागचे साधारणपणे एक आठवडाभर मी दवाखान्यामध्ये होतो आणि त्याच्यामध्ये काही दिवस गेले आणि संकट आली ना आपल्यावरती की ती एकटी येत नाहीत, तर ती त्यांचं सगळं खानदान पार, अगदी त्यांचा काका मामा सुद्धा त्या संकटांचा घेऊन येतो आणि आपल्याला प्रचंड सगळ्या बाजूने असं म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळ्या बाजूने आपण अडकलं जातो. पण त्याच्यातनंही आपण बाहेर पडतो शेवटी. तुमच्यासारखी मंडळी आहेत ज्यांचं साथ आहे, ज्यांचं प्रेम आहे, ज्यांचे आशीर्वाद आहेत आणि या सगळ्या अडचणीतनं आता थोडंसं बाहेर आलो आहे आणि मानसिक आणि शारीरिक स्थिती जी आहे ती ठीक झाली आणि त्याच्यामुळे मी आता तुमच्यासमोर व्हिडिओ बनवण्यासाठी बसलेलो आहे. पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद, तुमची साथ, तुमचं सहकार्य, तुमची मदत ही आजही आहे, कालही होती आणि भविष्यातही ती राहील याची मला 100% खात्री आहे. आणि या सगळ्यांच्या जीवावरच हे सगळं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावरती, सहकार्यावरती आणि साथीवरती हे सगळं चाललेलं आहे. तर आता आपण चाललेलो आहोत आजच्या घटनेकडे. घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन पोरीनं लव्ह मॅरेज केलेलं होतं. 3च महिन्यामध्ये प्रेमाची नशा पूर्णपणे उतरली आणि वादाला सुरुवात झाली आणि नंतर ती माहेरी निघून आली. आता इकडं तो पती जो आहे तो पिसाळलेला आहे आणि मग या पतीनं आपल्या सासूरवाडीला जाऊन आपल्या तरुण मेहुण्याला आणि आपल्या सासूला जिवंत जाळून मारून टाकली आणि नंतर स्वतःही जाळून घेतलं आणि एका लव्ह मॅरेजमुळे 3 जणांची राख झाली. 3ही मृतदेह एका 10x10च्या खोलीमध्ये कोळसा होऊन पडलेले होते. मन सुन्न करणारी ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वंडली या गावामधील भोंडे यांच्या परिवारातील. तारीख आहे 24 सप्टेंबर 2023. वार होता रविवार. मध्यरात्रीच्या साधारण 1-2चा सुमार झालेला होता आणि गावामध्ये गणेशोत्सव असल्यामुळे भक्तिमय वातावरण होतं आणि रात्रीची भजनं वगैरे चाललेली होती. एका बाजूला देवाचं गुणगान चाललेलं आहे, भजनं चाललेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला 3 लोक जिवंत जळत होती, रडत होती, आरडत होती, ओरडत होती. पण भजनाच्या आवाजामध्ये त्यांच्या आर्तकिंकाळ्या कुणालाही ऐकायला गेल्या नव्हत्या आणि रात्री मध्यरात्रीच्या सुमारास भोंडे यांच्या घरातून धूर येताना काही लोकांनी पाहिलं. तो जाळ काही लोकांनी पाहिल्यानंतर आणि त्यामुळे ते जवळ गेले आणि त्या ठिकाणी बघितलं तर 3 मृतदेहांचा म्हणजे 3 देहांचा कोळसा त्या ठिकाणी पडलेला होता. आता एका बाजूला एका 90 वर्षाच्या आजीबाई ज्या आहेत त्या आतल्या साईडला होत्या आणि मग गावकऱ्यांनी त्यांना वाचवलं, पण 3 जणांच्या बॉडी मात्र तिथं जळालेल्या होत्या. आता नंतर ही माहिती गावचे जे पोलीस पाटील आहेत त्यांनी बेनोडा पोलीस जे आहेत त्यांना कळवलेली आहे. त्याच्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांचे जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू झाली होती आणि घरातील अंगणामध्ये एक बॅग होती, त्याच्यामध्ये काही ओळखपत्र होती, जॅकेट होतं, आधार कार्ड होतं आणि ते ओळखपत्र जे आहे ते होतं या परिवारातील जावई आशिष पुरुषोत्तम ठाकरे यांचं. आता काही वेळातच नंतर या सगळ्या घटनेचा उलगडा झालेला होता. जावई आशिष ठाकरे, वय वर्ष साधारण 27च्या आसपासचं, राहणार वरुड. त्यानंतर यांची सासूबाई, त्यांचं नाव आहे लताबाई सुरेश भोंडे, वय वर्ष साधारण 47च्या आसपासचं आहे आणि मेहुणा प्रणय सुरेश भोंडे, वय वर्ष साधारण 22च्या आसपासचं आहे. तर या तिघांचे हे 3 मृतदेह होते. आता लताबाई ज्या आहेत त्या हा सगळा परिवार सांभाळत होत्या आणि यांचा मुलगा प्रणय आणि यांना अजून एक मुलगी होती, नाव आहे वैष्णवी आणि घरामध्ये 90 वर्षाच्या चंद्रकला या त्यांच्या सासूबाई होत्या. आता मुलगा प्रणय जो आहे तो गॅरेज चालवत होता आणि काही दिवसापूर्वीच यानं राजुरा बाजार हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये वाहन दुरुस्तीचं काम चालू केलेलं होतं आणि याच्यामधूनच तो आपल्या आईला, आपल्या परिवाराला आर्थिक हातभार लावत होता आणि घरची जी शेती आहे ती शेती आई पाहत होती आणि मुलगासुद्धा तिला सहकार्य करत होता, मदत करत होता. आणि यांची मुलगी जी आहे वैष्णवी, आता हिच्याबद्दल त्या आईची आणि त्या भावाची फार मोठी अपेक्षा होती, फार मोठी स्वप्न होती, कारण ही मुलगी प्रचंड हुशार होती आणि तिला शिकवलं तर आपल्या कष्टाचं चीज होईल असं त्यांना वाटत होतं आणि यासाठी त्या मुलीनं उच्च शिक्षण घ्यावं असं वाटत होतं आणि ती उच्च शिक्षण तिचं चालू होतं.
आणि ती शिक्षण घेताच वरुड या ठिकाणी एका मेडिकलमध्ये काम करत होते. आता आपली मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहिली आहे आणि त्याच्यामुळं तिची आई जी माऊली आहे त्या माऊलीला समाधान वाटत होतं. तर ज्या ठिकाणी आता ही मुलगी काम करत होती, तर म्हणजे वैष्णवी काम करत होती, त्या ठिकाणी आशिष ठाकरे राहणार गणेशनगर रिंग रोड वरुड, तर हा तरुणसुद्धा कामाला होता. आणि यावेळेस मग वैष्णवी आणि आशिष यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीचं अक्षर न वाचताही म्हणजे न कळताही त्याच्यामधल्या औषधांचं मेडिकलवाल्यांना सगळं कळतं. त्याचप्रमाणे एकमेकांच्या मनातलं प्रेम यांना कळलं. प्रेमाच्या अनाभाका वगैरे घेतल्या गेल्या आणि नंतर एकमेकांशिवाय आपण जगू शकत नाही असं यांना वाटायला लागलं होतं आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ही बाब त्या आईला समजली. आता त्यावेळेस मात्र त्या आईच्या पायाखालची जमीन सरकली, कारण आपण काय स्वप्न बघितली होती आणि आपल्यासमोर काय आलं होतं. आता त्याच्यामुळे मग त्या आईनं या लग्नाला विरोध केलेला होता. पण हे दोन जे प्रेमी जीव आहेत ते एकमेकांच्या प्रेमामध्ये इतके अकंठ बुडाले होते की शेवटी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं, नोंदणी लग्न केलं आणि नंतर हे दोनही प्रेम आता एकत्र आलेले आहेत, एकजीव झालेले आहेत. दोघांचाही सुखाने संसार सुरू झालेला होता. म्हणजे दोघंही कामाला होते, दोघंही सुशिक्षित होते आणि मनाप्रमाणे दोघांनाही जोडीदार मिळालेला होता. मनाप्रमाणे लग्न झालेलं होतं आणि त्यामुळे काही दिवस अत्यंत आनंदामध्ये, समाधानामध्ये, सुखामध्ये यांचे दिवस गेलेले होते. पण नंतर यांचं जे लव्ह मॅरेज आहे त्या लव्ह मॅरेजचे साईड इफेक्ट समोर यायला लागले होते. म्हणजे प्रेमाची नशा अगदी झरझर उतरलेली होती, प्रेमाची सूज उतरलेली होती आणि व्यवहारी वास्तव जीवन समोर आलेलं होतं. आता 3च महिन्यामध्ये यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झालेली होती. एवढंच नाही तर ही वादावादी इथपर्यंत वाढली की अगदी मारहाणीपर्यंत प्रकरण गेलेलं होतं. आणि हे प्रकरण इतकं वाढलं की 6 जून 2023ला या पत्नीनं पतीच्या विरोधामध्ये तक्रार केली आणि नंतर ती माहेरी निघून आलेली आहे. मुलगी जी आहे ती शेवटी आईजवळ गेलेली आहे आणि आईनं सुद्धा तिला प्रेमानं जवळ घेतलंय. आता याच्यामध्ये काही दिवस गेले. जावई मुलीला न्यायला सासरवाडीला गेला, पण ती मुलगी जी आहे, पत्नी जी आहे ती माघारी आलेली नाही आणि यामुळे मग सासरवाडीचे लोक आणि जावई यांच्यामध्ये सुद्धा वादंग निर्माण झालेला आणि पती पत्नीमधील संबंध जे आहेत ते सुद्धा ताणले गेलेले होते. आता पती न्यायला जायचा, पत्नी काही जात नव्हती आणि त्या ठिकाणी तो पती शिवीगाळ वगैरे करत होता आणि गावामध्ये मग हा सगळा तमाशा चाललेला होता. आणि याच्यामुळे मग लताबाई यांनी वैष्णवीला राजूर बाजार या ठिकाणी मावशीकडे राहण्यासाठी पाठवलेलं होतं. आता या ठिकाणी वैष्णवी ज्या आहेत त्या म्हणजे आता स्वतः सुशिक्षित होत्या, त्याच्यामुळे ऑनलाईन त्या काम करत होत्या. आता इकडं पती जो आहे तो सासूरवाडीला येत होता आणि त्याचा धिंगाणा वगैरे चाललेला, तो वाद घालायचा, भांडणं करायचा आणि याच्यावरून बाचाबाची वगैरे पण व्हायची. आणि यावेळेस मग त्या जावयानं मी सगळ्यांना ठार मारेल वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या धमक्यासुद्धा दिलेल्या होत्या. पण यातूनच ही भयंकर घटना घडेल असं कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने ती घटना घडलेली होती. तारीख आहे 24 सप्टेंबर 2023, वार होता रविवार. रात्रीच्या वेळी आता इकडं सासू, मेहुणा आणि घरातील मंडळी जी आहे ते त्यांचं जेवण वगैरे झालं आणि नंतर सासू आणि मेहुणा हे घराच्या बाहेरच्या बाजूला झोपले आणि आतल्या बाजूला 90 वर्षाच्या आजीबाई झोपलेल्या होत्या. पण यांना कल्पना नव्हती की यांचा जावई मृत्यू बनून त्यांच्याकडे येतो आहे. आता दुसरीकडे त्यांच्या जावयानं ठरवलं होतं की आज काहीही करून या परिवाराला संपवायचं आहे आणि याच्यासाठी मग त्यानं एका मित्राच्या गाडीवरती तो त्या सासरवाडीच्या जवळपास आलेला होता आणि येतानाच त्यानं मग बाटलीमध्ये पेट्रोल वगैरे घेतलेलं होतं आणि मध्यरात्रीच्या सुमारास हा सासरवाडीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी सासू आणि मेहुणा हे झोपलेले होते. झोपेतच त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकून त्यांना आग लावली. आता यावेळेस मग इकडं हे जळतायत आणि यानं त्या मावशीच्या घरी सुद्धा फोन लावला आणि आपण या दोघींना जाळून टाकलेलं आहे, म्हणजे मारलेलं आहे आणि आपण स्वतःही आता जीव देणार आहोत असं त्यानं सांगितलं. आणि नंतर या जावयानं स्वतःलाही पेटून घेतलं आणि त्या ठिकाणी 3 देहांची राख पडलेली होती, झालेली होती. आता या प्रकरणामध्ये मावस सासरे दिनेश निकम यांनी तक्रार दाखल केली आणि या तक्रारीवरून बेनोडा पोलीस जे आहेत त्यांनी मृतक आशिष ठाकरे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. आता या घटनेमध्ये एका जावयानं एका क्षणामध्ये आपल्या सासरवाडीचा संपूर्ण परिवार जो आहे तो उद्ध्वस्त करून टाकलाय आणि या ठिकाणी घटनास्थळी 3 मृतदेह होते,
पण जळाल्यामुळे या हत्येच्या संदर्भामध्ये तात्काळ काही निष्कर्ष निघू शकत नव्हते. कारण आता यांना थेट जाळलं होतं की अगोदर शस्त्रानं काही वार केले होते आणि हत्या करण्यात आली आणि नंतर अशा पद्धतीची घटना घडली किंवा जाळण्यात आलं होतं. तर याच्यावरती भविष्यामध्ये याच्यावरती अजून काही प्रकाश पडू शकतो. पण जे माध्यमातून समोर आलेलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पण याचा अजून काही तपास चालला आहे. काही अनुत्तरित प्रश्नसुद्धा याच्यामध्ये येतात. म्हणजे हे जळीतकांड चालू असताना ते कोणाला कळलं कसं नाही, किंवा त्यांचा आरडाओरडा जो आहे तो आजूबाजूला ऐकायला गेला कसा नाही, आणि एक व्यक्ती 2 जणांची हत्या करते त्यावेळेस म्हणजे जाळते त्यांना, त्यावेळेस मग त्यांचा विरोध झाला का, म्हणजे विरोध का झाला नाही का, केवळ पेट्रोल किंवा इतर काही शस्त्र वापरण्यात आलेली होती. तर या सगळ्यांचं किंवा हे प्रकरण जसं दिसतं आहे तसंच आहे का, कदाचित आपल्याला दिसतं तसं नसतं आणि तिथंच वेगळं काहीतरी असतं, असं काही असू शकेल का? तर आता तपास चालू असल्यामुळे त्याच्यात भविष्यकाळामध्ये याची उत्तरं समोर येऊ शकतात. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? तर आपण आजारी पडलो त्यावेळेस आपण औषधं घेतो, त्या औषधाचे काही इफेक्ट असतात, काही साईड इफेक्ट असतात. त्याचप्रमाणे मॅरेजमध्ये लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज, आता या दोनही मॅरेजमध्ये काही इफेक्ट आहेत, काही साईड इफेक्ट आहेत. आता याच्यावरती इफेक्ट आणि साईड इफेक्ट याच्यावरती आपण स्वतंत्र बोलणार आहोत. पण याच्यावरती तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. दुसरी गोष्ट की पूर्वीच्या काळी लोक अडाणी होते, त्यावेळेस ते डोळे उघडे ठेवून प्रेम करायचे, आणि आत्ताचे लोक सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, पण दुर्दैवाने डोळं झाकून प्रेम केलं जातं आणि त्याच्यामुळे आयुष्यभर पश्चाताप करायला लागतो. आणि त्याच्यामुळे पहिलं पाऊल टाकतानाच प्रत्येकानं विचार केला पाहिजे, आणि अशा घटना टाळता येतील का, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आणि जर समजा तुम्ही या भागातील असाल आणि त्याच्याबद्दल काही वेगळी माहिती, नवीन माहिती जर तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.